येस मॅचला तर सुरुवात एका बाजूला चिखलोली पाडा आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला यावेळेस एरंजाड नित्या 11 एरंजाड हा संघ खेळतोय. नाणेपैकी जिंकले नित्या 11 एरंजाड या संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि इन्व्हाइट केल्यावर बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटिंगसाठी एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही दादा दिग्गज संघ आमने सामने फाईट करताना जरूर पाहायला मिळतील. येस मॅचला होते सुरुवात, जसं मॅचला होण्यास सुरुवात ग्रीन सिग्नल पंचांचा तसंच दोन्ही टीमला पण मात्र शुभेच्छा देणार आहोत. येस दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले पहिलाच बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य नितीनजी भोईर साहेब यांचं इथे नक्कीच नितीनजी भोईर साहेब यांच्या वतीनं संपूर्ण नित्या 11 एरंजाड या संघाला मात्र शुभेच्छा आल्यात. येस पुढचा बॉल, ओहो हाफ टाकर बॉल होता, पुल केलाय ऑन साइडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाहीये. महत्वाची विकेट संपादित केली आहे. वाघाची शिकार अनिकेत महते यावेळेस बॅक टू डक आउट. प्रकारची इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. यस नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट केले ऑन साइडला. बॉल जाईल सीमा पार, मिळतील 6 सिक्स. नेक्स्ट बॉल, हो यावेळेस देखील ऑन साइडला त्याच दिशेने फटका सजवायचा होता. आता मात्र अलॉंग विथ कार्पेट एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. धाव फलक पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. चार बॉलचा खेळ समाप्त आहे. टू गो. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतात. नोमा स्टँडिंगला चेंडू आदळतोय. 3-3 क्षेत्ररक्षक धावतात आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट आणि या 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. एकच धाव आहे, एकच धाव इथे ऍड होईल स्कोर कार्ड वरती. ओहो यावेळी आपण पाहतो आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतात, थोडेसे फंबल झालेत, परंतु इथे मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळाला. 2 धावा जरूर कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड.
ओहो यावेळेस लॉफ्ट केला पायामध्ये आलेला बॉल पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 ऑन बोर्ड 10 धावा धाव फलकावरती आहेत 10 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात 10 ऑन बोर्ड 11 धावा धाव फलकावरती आहेत 1 और 11 11 ऑन बोर्ड 11 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय कधी पत्तावरती हाफ टॅकर बॉल आहे मोठा लॉफ्ट करायचा होता परंतु इन स्विंगिंग बॉल पाहायला जरूर मिळाला आणि आता मात्र डॉट बॉल पुढचा बॉल यावेळेस लोवर गतीचा बॉल फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलाय यावेळेस कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये बॉल चाललाय सीमा पार मेतील पूर्णपणे 4 चौकार ओहो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र डॉट बॉल पुन्हा एकदा जरूर पाहायला मिळतोय या समीकरणाचा जर विचार केला बॉलिंग ट्रॅकवरती सनी आहे षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय सनीला आपण पाहतोय 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार हाफ टाकर बॉल ऑन टॉस फटका केला पॉइंट रिजन मध्ये आहे क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय चांगलं फेकी यावेळेस पाहायला मिळते आणि एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे चिकी सिंगल कंप्लीट एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती 16 ऑन बोर्ड 16 धावा शांत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय 16 धावा अद्याप जरूर पाहायला मिळतात आता मात्र शेवटचा बॉल आहे 1 to go पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार ओहो चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये पंच सांगत असताना इथे मात्र अवंतर धाव ऍड होईल स्कोर कार्ड वरती आणि अवंतराच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 17 या धावसंख्येवरती 17 ऑन बोर्ड पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल होता यार यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता आधा मात्र ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता परंतु पुन्हा एकदा एसटी रक्षणाचा चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना पाहायला मिळतात 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय 17 धावा धाव फलकावरती लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय चांगली गोलंदाजी यावेळेस आतापर्यंत जरूर पाहायला मिळाली
येस मॅचला पुन्हा एकदा होणाऱ्या सुरुवात 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला होता आणि धावांचा जर विचार केला तर 17 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 3 वेदांतला आपण पाहतो रनवे मध्ये थोडासा बिघाड. युवा शैलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वेदांत आपण पाहतोय. युवा खेळाडू सातत्याने या सीझन मध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळतात, कारण की आजची युवा संघातील खेळाडू आपण पाहतोय पाहायला मिळतात. तेच युवा खेळाडू पुढे जाऊन लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख होते. काय गोलंदाजी लाजवाब, ते सर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. एसटी रक्षकाला देखील या बॉलला मात्र वेग घेतला नाही आणि इथे मात्र बॉल चाललाय सीमा पार 22च्या स्वरूपात चौकार. या 4 धावाच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. 21 ऑन बोर्ड. एक बॉलचा खेळ समाप्त झाला. 21 धावा बॉल टू बॉल. 21 धावा जरूर पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस देखील यॉकलेनचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने जरूर पाहायला मिळते. एक एक बॉल इथे मात्र महत्वाचा आहे. आता मात्र मॅच मध्ये थोडासा जर पाहिलं तर बॅलन्स सामना आहे, कारण की जमेची बाजू पाहिली तर 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक विकेट आपण पाहतोय आणि थोडीशी यावेळेस विचार केला विकेट्स आपल्याला जरूर पाहायला मिळतात. टीम चिखलोली पाड्याच्या वतीनं आता मात्र अग्रेसिव्ह बॅटिंगची सुरुवात इथे मात्र करावी लागेल टीमला. पुढचा बॉल ओहो काय लाजवाब गोलंदाजी आहे सध्याच्या घडीला. इथे मात्र वेदांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये जणू काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय. कमालीची गोलंदाजी, छोटा पाकिट बडा धमाका. बॉलिंग ट्रॅक वरती आहे वेदांतला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी, तेज सर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. हो यावेळेस वॉटर फिल्डिंग क्लास एफर्ट्स पूर्णपणे 100% देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना वेदांत आतापर्यंतचा विचार केला तर वैयक्तिक फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. जर 4 धावा आपण जर सोडल्या तर फक्त वैयक्तिक धावा आपण पाहतो एकच त्यांनी खर्च केली आतापर्यंत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. लीडिंग एज होती, संधी होती, चुकी घडली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती ऍड केले जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलताना जरूर पाहायला मिळतोय. 23 धावा फलकावरती लॉस ऑफ 1 विकेट. 23 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल 1 टू गो. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वर सज्ज. ओहो यावेळेस फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला मिड विकेटच्या मध्ये श्रीला आपण पाहतो आणि इथे मात्र ही एक धाव जरूर कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 24 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. निर्णायक षटक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने हाणामारीचं षटक. महत्वपूर्ण षटक इथे मात्र हाताळण्यासाठी कोण येईल ते देखील पाहणं गरजेचं राहील. 24 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 4 घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती. दर्शनला आपण पाहतोय. यस पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती युवा खेळाडू पुन्हा एकदा दर्शनला आपण पाहतोय. करताना एरनजाड संघाचा जर विचार केला तर नवीन नौके खेळाडू यावेळेस आज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. नित्या 11 एरनजाड या संघाच्या वतीनं फ्युचर स्टार्स खऱ्या अर्थाने बॉलिंग ट्रॅक वरती. दर्शन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 ओव्हर नंबर 4. लेफ्ट आर्म गोलंदाज हो यावेळी झंडी गुल 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 फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागताना रोशन बॅक टू डक आउट बाद.
इथे मात्र सुरुवात केली विकेट्सने आणि खरं तर आपण पाहतोय बरीचशी मेहनत भूषण बनवटीला आपण पाहतोय खरं तर भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी. ओहो यावेळेस दुसरी संधी आहे की काय? यस, बॅक टू बॅक दुसरी विकेट आल्या पावली माघारी परतताना फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू बॅक आउट. बाद यस, यावेळीचा विचार केला बॅक टू बॅक 2 विकेट या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रथम हा गोलंदाज ठरेल का हॅट्रिकचा मानकरी तर देखील पाहणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 गोलंदाज होते त्यांनी हॅट्रिक संपादित केली परंतु आता मात्र दर्शन ती हॅट्रिक संपादित करेल का? ऑन हॅट्रिक नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल होता ऑन साइडला ड्राइव्ह केलाय मिड विकेट डीजे म्हणून क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र ही एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 25-25 ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय जांताराचा क्रिकेट संघ शीळ आयोजित जांताराचा चषक 2025 हे थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या थरारक मधली एक थरारक मॅच जरूर पाहायला मिळते. एका बाजूला टीम नित्या 11 एरंचाडा संघ तर दुसऱ्या बाजूला चिखलोली पाडा दोन्ही दादा दिग्गज संघ आमने सामने फाइट करतात. ऑन साइडला यावेळेस पुल केलाय क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट अ कॅच क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संकुशात आलाय फलंदाज प्रथमेशचा खेळ फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. ओहो ऑन साइडला ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळेल एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जम पोहोचेल. टीम टोटल जम पोहोचली आहे 26 ऑन बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल आहे. असं धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त यावेळेस 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत दर्शनी आणि कमालची गोलंदाजी. वॉटर स्पेल पहिले 2 बॅक टू बॅक विकेट त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सिंगल. शेवटचा बॉल आपण पाहतो यावेळेस 9चा कॉल आलाय आणि मोठा एफर्ट चांगला एफर्ट्स पाहायला मिळते यावेळी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. इथे चुकी घडलीये. नो प्लस 2 धावा असतील. यस 9+2 टोटल 3 धावा इथे ऍड केले जातील आणि 3 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय. यस थर्ड अंपायरची मागणी आलेली आहे. रिव्ह्यू इथे मात्र नक्कीच जरूर घेण्यात आलाय. डीके सर आमचे इथे उपस्थित आहेत ऑफिशियल थर्ड अंपायरच्या भूमिकेत.
यस नो बॉल असेल, परंतु तिथे मात्र षटकार किंवा चौकार असेल. यस 2 धावा इथे ऍड केलेल्या आहेत. यस डीके पंच आहेत आमच्यासोबत आणि तुमचा 12th मॅन देखील आहे. यस नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो पाहावं लागेल पंच. यस अशी प्रकारची विकेट नसेल याची नोंद घ्यायची. 3 धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलकातून पोहोचले 29 ऑन बोर्ड. फ्रीडचा बॉल आहे. शेवटचा बॉल 29 धावा धावफलकावरती आहेत. यस बॉलर सज्ज आहे. दर्शन चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. फक्त 9चा आपण पाहिलं खराब चेंडू पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल आहे. परत पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट दुसरा धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहावं लागेल पंच काय निर्णय देतात. यस क्लोज कॉल. इथे मात्र पुन्हा एकदा थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नलला यस पंचांच्या माध्यमातून आला नॉट आउट असेल. आणि पुन्हा एकदा इथे मात्र 10 क्रिक संपूर्ण टीम आपण पाहतोय. टीम वर्क त्यांचं गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्याच्यावरती सातत्याने कायम असलेली ही टीम त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. प्रत्येक घरोघरात बसल्या प्रेक्षक पाहू शकतात ही स्पर्धा. कुणालजी मात्र त्यांचे प्रॉपर त्यांच्या समोर आपण पाहतोय. आज त्यांची टीम उपस्थित आहेत. अबी आहे, तदनंतर बाब्या आहे, तदनंतर अरबाज आणि बाबू संपूर्ण 4 जणांची टीम आज उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने ऑफिशियल आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेत. आता मात्र बाब्याला आपण पाहतोय. यस नोट आउट असेल आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 31 या धावसंख्येवरती आणि 32 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 32 धावेची गरज. 32 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच. 24 बॉल 24 बॉल मध्ये नक्कीच आपल्याला 32 धावा इथे मात्र जरूर पाहायला मिळतील. या 32 धावा डिफेंड होतील का चेस होतील हे येणारी वेळ सांगून जाईल. यावेळेस आपण पाहतोय इनॅक्शन मध्ये संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये एंटर होत्या. चिखलोली पाडा आपण पाहतो हा संघ मात्र इथे दाखल झालाय इनॅक्शन मध्ये खेळताना. आता मात्र जरूर पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकली होती नक्कीच नित्या 11 एरंजाड या संघाने. इलेक्ट्रो टू फील्ड फर्स्ट यावेळेस आमंत्रित केलं होतं चिखलोली पाडा या टीमला बॅटिंगसाठी. त्यांनी धावा इथे मात्र कुठल्या ते 31 आणि 32 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 32 धाव्यांची गरज. खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि शेळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. तुमची आमची हक्काची स्पर्धा आणि शेळकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवण्याची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. अर्थातच जाणता राजा क्रिकेट संघ शीळ आयोजित जाणता राजा चषक 2025 चे थरार आपल्याला जरूर पाहायला मिळते. आजचा दिवस दुसरा आणि भरपूर अशी मेहनत संपूर्ण आयोजन कमिटीने जरूर घेतली. जाणता राजा शीळ क्रिकेट संघाने राहताना जर पाहिलं तर अमोल असतील, केदार असतील, तदनंतर भूषण असतील, सातत्याने भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी जरूर आहे. संपूर्ण आयोजन कमिटी त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. मोठमोठी स्पर्धा आपण पाहत असतो त्यामधीलच एक मोठी स्पर्धा आपल्याला ही पाहायला मिळते. बदलापूर वागणी संपूर्ण आपण पाहतोय खेळताना जाणता राजा क्रिकेट संघ शीळ आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ भरपूर साथ त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी. भरपूर प्रेम
आणि त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करू. दत्ता मामा बनवटे देखील असतील आणि सातत्याने आपण पाहतो क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे, अतूट नाते क्रिकेटवरचं. सातत्याने आपण पाहतोय क्रिकेटला पाठिंबा असतो. श्रेयस मॅचला नक्कीच सुरुवात होणे ऑन फील्ड. आता मात्र इन ऍक्शन मध्ये लंच ब्रेक नंतर दोन्ही पंच उपस्थित आहेत. एका बाजूला डीके सर, त्याच दरम्यान केपी सर, दोन्ही ऑफिशियल पंच उपस्थित आहेत. दत्ताजी कडव, कुणाजी पेनकर ऑफिशियल पंच आपण पाहतोय. चला मॅचला मात्र सुरुवात होणार आहे आणि दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चंद्रकांत नॉस्ट्रा इंडला सनी, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आता मात्र दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात. महत्वाच्या टप्प्यावरती ही मॅच आता मात्र येऊन टिपली आहे. येणारे 24 बॉल आणि गरज असेल 32 धावांची. 32 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. यस मॅच ऑन. ग्रीन सिग्नल आल्या पंचांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज अनिकेत मते. बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोर द विकेट. पहिला बॉल यावेळेस मॅचची लीडिंग एज. इथे मात्र यस टीट फॉर टॅट, जसे तसे उत्तर देण्याचं काम केलं. पहिल्या बॉल वरती विकेटचं बदल. धक्का लागत असताना संघाला वाघाची शिकार. फलंदाज बाद. यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश आलाय. इनॅट नंबर 3 वरती आलाय. नेक्स्ट बॉल यावेळेस. ओहो, यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता, फटका फसलाय. इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल. क्लोज कॉल आहे. यस क्लोज कॉल आहे. पंच आमच्या दिशेने वळतात सांगत असताना यस थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतले गेलाय. क्लोज कॉल आहे आणि इथे मात्र चेक केलं जातंय. 10 क्रिक संपूर्ण टीम आहे. यस फलंदाज बाद असेल. काय क्लोज कॉल होता. अक्षरशः आम्हाला देखील घाम फुटला यावेळेस पाहता क्षणी. क्लोज कॉल होता आणि आता मात्र आपण पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने विकेटचं पतन जरूर पाहायला मिळतंय.
पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस फटका फसलाय. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ बॉलिंग. पूर्णपणे एफर्ट संपूर्ण क्षेत्ररक्षक देखील देतात. पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 फलंदाज वाद. हो यावेळेस पूल केला. इथे मात्र शांत बसायला मी काय संत नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. मेतील षटकार. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस तिक्का जवाब. ज्या प्रकारे बॅटचा फ्लो पाहिला होता आधीच्या बॉलला, आता मात्र बॉलचा फ्लो आपण पाहतोय ते सरार. 5 बॉलचा केस समाप्त झालाय. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 7 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा केस समाप्त. शेवटचा बॉल उर्वरित आहे. 1 टू गो. ओहो यावेळेस ऑन साइडला थोडस फंबल जरूर झालेत. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. 8 धावा धाव फलकावरती. 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला यावेळी समाप्त झालाय आणि आता उर्वरित अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आणि 24 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये नक्कीच मजा पाहायला मिळणार आहे, कारण की आता मात्र येणारे 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रोमांच मॅच आहे आणि सध्याची स्थिती यावेळी थोडीशी क्रिटिकल जरूर पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रेशराइज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 प्रथमेशला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता आणि आता मात्र महत्वाच्या क्षणामध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये मात्र त्याला चमकणं ते देखील गरजेचं राहील. हाय व्होल्टेज मॅच. चला यस नेक्स्ट बॉल. ओहो बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. अलग विथ कार्पेट डायरेक्ट हिट करायचा होता. ओहो क्लोज कॉल होता. धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये एक धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धाव फलंदाज पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस पाहावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेस पंच सांगत असताना पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले. त्यानंतर अवंतराच्या मदतीनं धाव फलक पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकामध्ये धाव फलक 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे यावेळेचा विचार केला पाठलाग करत असताना एरंजाड संघ आपण पाहतो. यावेळेस पूल केलाय. काय फटकाय. यावेळेस बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील पूर्णपणे 4 चौकार 4 रन्स.
धन्यवाद. जसे मस्त देखील दुपारच्या सत्रामध्ये चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून जरूर ऐकायला मिळत आहे, त्यांचं देखील विशेष आभार. षटक क्रमांक दुसऱ्या यावेळेस प्रगती पथावरती जरूर आहे. सनी यावेळेस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार. ओहो, यावेळेस आपण पाहतोय पाचची रिडिंग एज होती. हो हो, क्लोज कॉल. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि या 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. यस, समाधान साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. यस, समाधान समोर आपणास विनंती असेल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. हो हो, यावेळेस इनसाइड आउटचा फटका होता लाजवाब, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस पाहावं लागेल चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पंच सांगत असताना यस, इट इज वाईड बॉल. पुरेशी एकदा वाईडचं सिग्नल आलं पंचांच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. पुरेशी एकदा बॉल होते या. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. ओहो, यावेळेस लॉफ्ट करायचा होता, परंतु इथे मात्र रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. सबरी डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल पाहायला मिळाला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात शेडू विसावतोय. डॉट बॉल पुरेशी एकदा पाहायला जरूर मिळतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 18 धावा धावफलकावरती लगावले गेलेत आणि शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. 1 टू गो. षटक क्रमांक दुसरा यावेळेस प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. ओहो, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. कॅच ड्रॉप झाली का ही मॅच ड्रॉप झाली पाहावं लागेल. महत्वाची मॅच होती. आता मात्र जर विचार केला तर 20 धावा धावफलकावरती आहे. येणारे 12 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. काय घडेल या मॅच मध्ये ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 12 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक तिसरा यावेळेस कोण घेऊन येईल, कुठल्या गोलंदाजावरती पूर्णपणे हा संघ हा कॅप्टन विश्वास दाखवेल ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक तिसरा घेऊन आलाय गोलंदाज उद्धवला आपण पाहतोय आणि आता मात्र पूर्णपणे विश्वास दाखवलाय या गोलंदाजावरती. येणारे 12 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण षटक आहे आणि आता मात्र फार महत्वाचं षटक जरूर पाहायला मिळतोय. यस, बॉल तयार. उद्धव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 38 सर्कलच्या बाहेरून यावेळेस रन घेताना जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार. येणारे 12 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. यस, ओहो, यावेळेस फुल केलाय फाईन लेगला. बॉल ट्रॅप होतो. आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त राहतील धावत. बॉल जाईल सीमा रेखा पार. चौकार 4 रन्स.
नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल होता. पाठची रिडिंग आहे जरूर पाहायला मिळेल. एक धाव जरूर कंप्लीट आणि फक्त एक धावेची आता मात्र गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्कोर इज इक्वल 31 धावा फलकावरती आहे. विजयच्या उंबरट्यावरती यावेळेस आपण पाहतोय नित्या 11 एरंजाड हा संघ जरूर पाहायला मिळतोय. हो, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली आणि सामना जिंकलाय नित्या 11 एरंजाड या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्डलक टीम चिखलोलीपाडा, चांगला खेळ आपला देखील राहिला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ललित. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच